अध्यक्ष महोदय, मी सार्वजनिक बांधकाम विभागापूर्ण मागण्यावर बोलण्यासाठी उभा आहे। मागणी क्रमांक 1 बाब 156 पुष्टी क्रमांक 91 माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय वाडी उपजिल्हा रुग्णालय आहे आणि तिथं पेट स्कॅन मशीन नसल्यामुळे आणि उपजिल्हा रुग्णालय असल्यामुळे शहराच्या जवळ गव्हर्नमेंट हॉस्पिटल हे 15-20 किलोमीटर नांदेड जिल्ह्यापासून पेशंटला येणे जाण्यासाठी अडचण होते अध्यक्ष महोदय। आणि आपल्याला संभाजीनगर 5 तास अंतर जावे लागत आहे, त्यामुळे रुग्ण त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक शारीरिक मानसिक ताण सहन करावा लागत आहे अध्यक्ष महोदय। तसेच संपूर्ण राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कर्करोग कॅन्सर इतर आजाराने प्रमाण वाढले असल्यामुळे अचूक निदानामुळे पीट स्कॅन ही अत्यंत आवश्यक आहे अध्यक्ष महोदय। त्यामुळे सध्या गरीब सर्वसामान्य रुग्ण खाजगी रुग्णालयात पीट स्कॅनचा मोठा खर्च परवडत नसल्यामुळे अध्यक्ष महोदय गैरसोय होत आहे। त्यामुळे हे निदान नसल्यामुळे अनेक ठिकाणी रुग्णाचे उपचार प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे अध्यक्ष महोदय। गांभीर्याने विचार करून माझ्या जिल्ह्यात रुग्णालय तात्काळ पीट स्कॅन मशीन उपलब्ध करून देण्यात यावी, ही तांत्रिक मनुष्यबळ सुविधा उपलब्ध करून रुग्णाच्या स्थानिक पातळीवर तपासणीसाठी सोय करावी अध्यक्ष महोदय। तसेच वाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक MR मशीन उपलब्ध नसल्यामुळे पेशंटची रुग्णाची गैरसोय होत आहे, त्याच्यामुळे MR ची सुद्धा सोय करून देण्यात यावी अध्यक्ष महोदय। तसेच मागणी क्रमांक 1 बाब क्रमांक 129 पुस्त क्रमांक 92 अध्यक्ष महोदय, राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत आयुष सर्व्हिस उपक्रमाखाली जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी 30 खाटाचा आयुष्य रुग्णालय बांधण्यात सार्वजनिक आरोग्य विभागाने मार्गदर्शन सूचना निर्मिती करण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय। तसेच क्रमांक 141 मधील 10 एकर जमीनपैकी 3 एकर 57 एकर जागेत आयुष 30 खाटाचं आयुष्य बांधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली अध्यक्ष महोदय। तसेच 100 खाटाचं उपजिल्हा रुग्णालय बांधकाम सुरू आहे अध्यक्ष महोदय। परिचय महाविद्यालय सुद्धा प्रस्तावित झालेले आहे। तसेच संस्थासह अस्तित्व जागा आयुष्य करता उपयुक्त ठरली आहे अध्यक्ष महोदय। प्राप्त झालेल्या प्रस्तावित जागा अंदाज 15 फूट खोल असल्यामुळे पायाभूत सुविधा IDWS यांच्या प्रक्रियेनुसार तळमजल्याला वाढीव बांधकाम करण्याचे आवश्यक आहे अध्यक्ष महोदय। तसेच कामासाठी अतिरिक्त निधी लागत आहे अध्यक्ष महोदय। 30 खाटाचा आयुष्य रुग्णालयासाठी 10 कोटी निधी प्रस्तावित झालेला आहे, तरी आपल्याला जिल्हा स्तरावरून प्रस्तावित 18 कोटी लागले अध्यक्ष महोदय। त्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यात यावा अध्यक्ष महोदय शासनाने। तसेच मागणी क्रमांक R1 बाब 130 पुस्त क्रमांक 93 अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे आणि शहराभागीत असल्यामुळे 8/3/2022 रोजी कार्यक्रम आदेश झालेले आहे। 3/6/2023 रोजी याची कार्यान्वित यांत्रिक सार्वजनिक बांधकाम विभागाला सुद्धा प्राप्त झालेले आहे अध्यक्ष महोदय। तसेच 100 खाटाचं उपजिल्हा रुग्णालय इमारत आधुनिक सुविधा जनतेच्या करण्याकरता उपलब्ध व्हावी याकरता त्याला निधी कमी पडत आहे अध्यक्ष महोदय। तसंच काम पूर्ण झालेले 90% अध्यक्ष महोदय। तर 17 कोटी आपल्याला उपजिल्हा रुग्णालयाचं बांधकामाचे निधी उपलब्ध करून द्यावं शासनाने, ही विनंती करतो। कारण लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालय गैरसोय होणार नाही आणि जनतेला लवकरात लवकर याचा दवाखान्याचा फायदा होईल, या विनंतीने शासनाने लवकरात लवकर 17 कोटी निधी या उपजिल्हा रुग्णालयाला उपलब्ध करून देण्यात यावी, ही विनंती करतो।